श्री आदित्यमण्डल स्तोत्रम्। नमामि सविता देवम् आदित्यानं पतिं प्रभुं मण्डलस्थं महातेजं लोकनाथं नमाम्यहं। विश्वस्य जीवनं त्वं हि ग्रहाणां त्वं हि कारणं यत्कृता पीडनं सर्वं तच्चयं मे भवद्विह। त्रैलोक्यदीपकं देवं भास्करं रविमीश्वरम् आरोग्यं देहि मे नित्यं ज्ञानं च बुद्धिवर्धनं। रक्तवर्णं महाबाहुं सप्ताश्वरथसंस्थितं तमसोहरणं नित्यं त्वां नमामि दिवाकरम्। धर्मः त्वं कर्म त्वं चैव सत्यं त्वं चापि पावनं त्वयि दृष्टे च मे चित्तं पापान्मुक्तिं लभेत् श्रीप्रं। पूर्वं पातु सहस्रांशुः दक्षिणे त्वं विवस्वतः पश्चिमे पातु मार्तण्ड उत्तरे पातु चण्डराट। जले स्थले तथाकाशे विषमे दुर्गे पथि सर्वतः पातु मम नित्यं त्वमेव परमेश्वरः। चक्षुषं तेजस्वं स्वामी सर्वाङ्गं रक्ष मां सदा। दारिद्र्यं दुःखदौर्भाग्यं हरेण त्वं नमो नमः। इदं स्तोत्रं पठे नित्यम् आदित्यमण्डलस्य च स भवेत् सुखसंयुतः शत्रुबाधा विवर्जितः। श्री आदित्यमंडल स्तोत्रम संपूर्णम। आदित्यमंडल स्तोत्रमचे महत्त्व असे आहे की सूर्यदेवाची कृपा मिळते। हे स्तोत्र भगवान सूर्यनारायणाला समर्पित आहे। नियमित ऐकल्याने पठन केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळते, पितृदोष कमी होतो। या स्तोत्रामुळे पितृदोष शांतीस मदत होते असे मानले जाते। रोगांपासून संरक्षण। सूर्य आरोग्याचा कारक मानला जातो, त्यामुळे शरीरात ऊर्जा, ताकद आणि आरोग्य सुधारते। संकट आणि अडचणी दूर होतात। जीवनातील अडथळे, नकारात्मकता आणि संकट कमी होण्यास मदत होते। यश आणि प्रगती मिळते। नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामध्ये यश मिळण्यास सहाय्य होते। मनोकामना पूर्ण होतात। श्रद्धेने ऐकल्यास किंवा पठन केल्यास इच्छा पूर्ती होते असे मानले जाते। जय जय रघुवीर समर्थ। इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।